हो 15-15 वर्षांना लेकरं झाले. अंधश्रद्धा नाहीये, श्रद्धा आहे. काही लोक तर अंधश्रद्धा आहे. नाही नाही नाही, विश्वास महत्वाचा आहे. होतील मुलं. पार्वती मातेला पुत्र झाला महाराज, आनंद वाटला तिला. स्त्रीला आई होण्यामध्ये आनंद आहे महाराज. लेकरू झालं म्हणजे तिला असं वाटते माझ्या जीवनाचं सार्थक झालं. त्याला खेळवण्यामध्ये, त्याला मोठं करण्यामध्ये आईला आनंद आहे. आणि लेकरू नसलं मग तिला दुःख होते. घरामध्ये नवचैतन्य येते महाराज लेकरामुळं. आणि कार्तिक महाराजांमुळे नवचैतन्य हळूहळू कार्तिक महाराज मोठे व्हायला लागले आणि पराक्रमी व्हायला लागले कार्तिक महाराज. आणि काही क्षणामध्ये कार्तिक महाराज आपल्या सगळ्यांपर्यंत येतील, दर्शन करतील. पण कार्तिक महाराजांना कशा करता जन्म घेतला लागला? तारकासूर, तो उत्पात करायला लागला. तारकासूर अख्ख्या जगामध्ये हाकार कोण? तारकासुरानं प्रगट झाला. तारकासूर कुठे गेला? तारकासुरानं अख्ख्या जगामध्ये हाकार करून टाकला महाराज. तारकासुराला मारण्याकरता पहिल्यांदा शूरसेनाला पाठवलं. त्या जगांचं युद्ध झालं, पण तारकासूर मारला गेला नाही. त्यानंतर तारकासुराला मारण्याकरता साक्षात भगवान विष्णू गेले, पण तारकासुराला भगवान विष्णूचं चक्र छिन्न भिन्न करून टाकलं. शेवटी सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणतात देवा वाचवा जगाला. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं या तारकासुराला जर मारायचं असेल तर या तारकासुराला फक्त भगवान महादेवाचा सुपुत्र कार्तिकेय मारू शकतो. तारकासुराचा उन्माद व्हायला लागला. तारकासुराचा वध कर. आले कार्तिक महाराज. महादेव तारकासुराची शक्ती कमी पडायला लागली. आणि भगवान कार्तिकेयने आपल्या शस्त्रानं तारकासुराच्या पर्वतामध्ये घाव घातला आणि तारकासुराचा वध केला. पार्वतीमध्ये हर हर महादेव. उचला 4-5 जण उचलून घ्या लवकर. उचला लवकर. उचला लवकर झाला. काय 4-5 जण ती मातेच्या अंतःपुरामध्ये आले. आता महादेवाला कोण अडवणार सांगा बरं? कोणी अडवू शकत नाही.
पार्वती माता स्नान करत होती. तिला फार म्हणून लज्जा वाटली, आपले पती आहेत म्हणून काय झालं. आणि मग ते निघून गेल्यानंतर ते दाशा सगळ्या पार्वती मातेला म्हणतात, माते महादेवाला सगळे गण आहेत, नंदी आहेत, विश्वास आहेत, आपल्याला तर कोणीच नाही. हे सगळे महादेव किंवा महादेवाचे सेवक आपल्या अंतःपुरामध्ये धसधस येतात. कधी आपण कपडे बदलतो वगैरे वगैरे, त्यांना कोणीच अडवत नाही. आपलं कोणीतरी पाहिजे. आणि पार्वती मातेला याची जाण झाली, खरंच आहे आपल्याला आपलं कोणीतरी पाहिजे. आणि एक दिवस पुनश्च पार्वती माता स्नानाला बसली आणि स्नान करता करता पार्वती मातेनं आपलं अंग घासून काढलं आणि आपल्या अंगावर जी मळ निघतो, माती निघते, त्या मातीला आकार दिला आणि त्या मातीमध्ये पार्वती मातेनं प्राण फुकले आणि त्या आपल्या अंगाच्या मळापासून गणपती महाराज प्रगट झाले, साक्षात गणेश प्रगट झाले. या पुढची जाऊ. पार्वती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. गणपती महाराज बरेचदा लोक म्हणतात की बा मांगावरच्या मळापासून कसा गणपती आहे. आपण प्रत्येक जण मळापासूनच जन्माला आलो आहोत. आलं का लक्षात. मायेच आपल्याला जन्माला घालते महाराज. या ठिकाणी मळ असा शब्द वापरला आहे. रजवीर्य हे मळच आहे महाराज, आपली शक्तीच आहे. आपल्या देहापासूनच आपण आपले लेकरं जन्माला घालत असतो. मळ म्हणजे या शरीराला सुद्धा मातीच म्हणतात महाराज. ये माती की काया बंदे माटी मिलेगी. थोडं भजन करू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा.
भगवान कार्तिकेनंतर भगवान गणपती महाराज प्रकट होतात. मच्छर गेलं, पाणी पिऊन घ्यायला लागलं. शेवटी काय कर, भगवान गणपती महाराजांना मळापासून प्रकट केलंय. आपला कोणीतरी पाहिजे, विश्वासू, जो आपला असला पाहिजे. कोणी येऊ, आपण जे सांगू त्यांना ते ऐकलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही ऐकलं पाहिजे. पार्वती मातेला ताशी म्हणते म्हणे हो, आणि म्हणून गणपती मातेला प्रगट केला. गणेश प्रगट झाले आणि सांगितलं गणपतीला म्हणे बाबा आता पार, तू आता आपल्या या अंतःपुराच्या गेटवर राहत जा आणि माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको. पुत्र की नाही आज्ञा झाली पाहिजे. 3 प्रकारचे पुत्र असतात, सुपुत्र, पुत्र आणि कुपुत्र. तुमचे कोणते आहेत पाहून घे जा, आपापले पेपर तपासून घे जा. सुपुत्र त्याला म्हणतात की जे न सांगता काम करतात, स्वतः समज आहे, सांगण्याची गरज नाही. घरामध्ये कचरा दिसला, पोरगी पटकन झाडून टाकेल, सांगायची वाट नाही पाहणार, त्याला सुपुत्री म्हणतात. शेतात वानेर आले, कोणतरी निरोप सांगितला, बापाला नाही सांगणार, पोटा पटकन पळत जाईल, त्याला सुपुत्र म्हणतात. स्वतः समज आहे, जाणीव आहे, काय केलं पाहिजे आपण. 2 नंबर पुत्र. पुत्र म्हणजे आई वडील जे सांगतील त्याप्रमाणे वागतो. आईने म्हटलं बाई एवढं करून घे, हो पटकन, नाही शब्द नाही. जो पुत्र आहे, जे पुत्री आहे, तिच्या मुखात नाही शब्द नसतो. आई बापाने जे सांगितलं ते करते, त्याला पुत्र म्हणतात. आता 3 नंबर आहे कुपुत्र. माय बाप सांगून सांगून थकून गेले, पण पोऱ्या काहीच ऐकत नाही, ते कुपुत्र आहे. तुमचे पाहून घे जा काय आहेत त्यात. तुमचे लेकर काच्यात बसतात. गणपती सुपुत्र आणि पुत्र आहेत, आज्ञाधार्थ. आज्ञा दिली गणपती महाराजांना, माझ्या आज्ञेशिवाय कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. आणि गणपती महाराज गेटवर उभे आहेत. थोडे पुढे वा, इकडे गेट आहे, कॅमेरा जवळ बस. मातेच्या आज्ञेशिवाय कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. गणपती महाराज उभे आहेत. पुनश्च पार्वती माता स्नाना करता गेली. तर महादेव आहेत ते, त्यांनी काही आठवण आली, त्याला काही काम केलं. देवादिदेव महादेव थोड्या गडबडीनं पार्वती मातेच्या महलाकडे निघाले. हातामध्ये त्रिशूल डमरू आहे. महादेव पण आज मात्र महादेवाला एकदम जाता येणार नाही. आज गणपती महाराजांनी महादेवाच्या मध्ये आपली तलवार टाकली. अडवलं महादेवाला. महादेव म्हणतात हे कोण आहेस, तुला माहित आहे मी कोण? गणपती महाराज म्हणतात तुम्ही कोणी असा, मातेची आज्ञा आहे की आतमध्ये कोणालाही प्रवेश देऊ द्यायचा नाही. महादेव म्हणतात अरे बाबा तू कोण आहेस? मी कोणी असो, तुम्हाला काय मतलब? महादेव म्हणतात अरे बाबा हे माझं घर आहे,
माझ्याच घरामध्ये जाण्याकरता तू मला आवडतोस. त्यावेळेस गणपती म्हणतात ते मला माहित नाही, मला फक्त माझ्या मातेची आज्ञा माहित आहे. महादेवाने त्या गणपतीला समजावून सांगितलं, आणि मी महादेवा एका क्षणामध्ये तुला नष्ट करेल. काही करा, पण मी माझ्या मातेची आज्ञा मोडणार नाही. महादेवाने वारंवार गणपती महाराजांना समजावून सांगितलं, पण गणपती महाराज काही ऐकत नाहीत. शेवटी महादेवाचा सुद्धा राग अणाप. महादेवाने उचलली आपली त्रिशूल आणि गणपतीवर वार करण्यास सुरुवात केली आणि दोघ बाप बेटामध्ये युद्ध झाले. गणपती महाराजांमध्ये घडघड युद्ध व्हायला लागलं. महादेवाची बराबरी कोण करणार? महादेवाचा राग अनावर झाला आणि महादेवाने आपली त्रिशूळ गणपतीच्या मानेवर मारली आणि गणपती महाराज खाली पडले आणि गणपती महाराजांची मानच तुटून गेली. महाराज काशी धावली. पार्वती मातेकडे पोहोचला. माते, महादेवाने तुझ्या पुत्राचा वध केला हे शब्द ज्यावेळेस मातेने ऐकले, पार्वती माता धावत आली आणि पार्वती माता राग महादेवाकडे बघायला लागली. पार्वती मातेचा राग अनावर झाला. तेव्हा तुम्ही काय केलं? माझ्या पुत्राचा वध केला. हा माझा पुत्र गणेश होता. महादेवाला सुद्धा पश्चाताप वाटला. दादा मग मलाच तो रोखण्या, माझ्या घरात येण्यापासून मला रोखतो. मीच त्याला आज्ञा केली होती. महादेवाचा क्रोध शांत झाला. महाराज शेवटी पार्वती माता ती हट्ट पकडला की स्वामी काही करा, पण माझ्या पुत्राला मला वापस द्या. मला माझा पुत्र हवा आहे. पार्वती मातेनं आग्रह केला. महाराज स्त्री हट्ट आहे. महादेव म्हणतात आता पुनश्च त्याला जिवंत करणं जरा कठीण आहे, पण मात्र एक उपाय आहे. पार्वती मातेच्या मोठ्या आग्रहावरून, तिच्या त्या आक्रोशावरून, स्त्री हट्टावरून महादेवाने गणपती बाप्पाला पुनश्च जिवंत करण्याकरता महाराज सांगितलं, एवढ्यामध्ये जो कोणता प्राणी दिसेल जा आणि त्या प्राण्याची मान छाटून आणा. गेले गण. काही अंतरावर त्यांना एक हत्ती दिसला. त्या हत्तीची मान आणली आणि त्या हत्तीची मान गणेशाच्या त्या धडावर ठेवली आणि महादेवाने त्याच्यामध्ये प्राण फुकले आणि पुनश्च गणपतीचा नवा जन्म झाला. एका वेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा आता प्रगट होणार आहे. आणि नुसतं गणपतीला प्रगट केलं नाही तर त्या गणपतीला महादेवाने फार मोठा आशीर्वाद पण दिला. तो कोणता आशीर्वाद दिला की जगाच्या पाठीवर कोणतंही कार्य असो तुला पूजेचा अग्रमान मिळेल. आणि म्हणून गणपती बाप्पा प्रथम आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये गणपतीचं महत्व आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना प्रथम तुला वंदितो कृपाळा, वंदितो
मला काय करावे आवो सिंधू करा तुला साक्षात गणपती महाराज एका वेगळ्या रूपामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड म्हणजे जास्त तोंड कसं आहे, वक्र आहे. वक्र शब्दाचा अर्थ होते हे कोड आहे. म्हणजे का देवाला शिवी आहे काय, वर्णन आहे देवाचं. आणि गणपती महाराज एका वेगळ्या रूपामध्ये प्रकट झाले. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. गजानन श्री वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. मंगलमूर्ती शुभनयना करुणामय गौरी हरसी वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती गजपती सुखपती चंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो लीन निरंतर हो गणपती सूर निरागस हो मोरया
सुमधुर हासे ताने बादल सुर सुमनानी भरली नित्य रीती चरणावर ताने सुमधुर हासे भावत से वाहो सुरा भूकार गणपति गणपति सुखपति छत्रपति गणपति गणपति लीन निरंतर हो लीन निरंतर गणपति सूर प्रकट झाले. महादेवाने गणपतीला फार मोठा आशीर्वाद दिला आणि सांगितलं, पार्वती माते, तुझ्या या पुत्राला मी वरदान देतो की जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणतंही शुभ कार्य होईल तर सर्वप्रथम गणेशाच्या पूजेचा मान राहील आणि तेव्हापासून गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कोणतेही कार्य सफलतेला सिद्धीला जात नाही. असे दोन पुत्र कार्तिकेय आणि गणपती महाराज हे दोन पुत्र आहेत. एक दिवस थोडा वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून पटपट घेतो. एक दिवस कैलासावर पार्वती माता आणि भगवान महादेव बसले आहेत आणि गणपती आणि कार्तिकेय हे दोघे जण तिकडून खेळत खेळत धावत धावत येतात आणि दोघे जण देवाच्या भोवती धावतायत, तिकडे धावतायत, तिकडे धावतात, खेळून राहिले, चेंडू खेळून राहिले, धावून राहिले दोघेही जण. कार्तिकेय धावते, खेळा ना बे, चेंडू कसा खेळा लागतो. गणपतीला दिसत नाही तर ठीक आहे, पण कार्तिकेयचे डोळे उघडे आहेत ना, विचार का मागते कुदताना. दोघेही भाऊ खेळून राहिले, मस्त खेळून राहिले. खेळा ना, धावा इकडे तिकडे राहायचे, म्हणजे जाग्याला इकडे तिकडे तर फिरायला राहायचे, तटून इकडे येत जा, तिकडे जात जा. पहिलं जरासा पहिलं एकामेकाला मागं लागणं, धावणं कसं शीत पहिलं शीतनं घेणं लागणं गणपतीच्या मागं कार्तिकेयच्या पोट्टे लगायचे जवळ पहिलं तिकडे जातात मोका. आणि असं करता करता खेळता खेळता दोघंही जण महादेवाच्या मांडीवर जाऊन बसले. आता वांदा आहे, खुर्चीवर बसले, समोर खुर्ची ठेवा ना. मग दोघं जण जर मांडीवर बसले तर महादेवाचा वांदा यायचा. आणि बसल्यावर अचानकच गणपती महाराज म्हणतात, बाबा माझं लग्न कधी करून देतात. महादेव आणि पार्वती हसायला लागले, म्हणजे हा पायी काही गोष्ट करते मुलं. अरे बाबा अजून तू लहान आहेस, मोठा होशील तेव्हा. नाही नाही बाबा माझं लग्न आताच करून द्या. मी कुठं लहान, आम्ही तर मोठा. कार्तिक म्हणे नाही नाही, अरे बाबा तू लहान आहेस गणपती, पहिल्यांदा माझं लग्न होईल आणि माझं झाल्यावर मग तुझं लग्न होईल. गणेश म्हणतो नाही 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 नाही, पहिले माझं होईल मग दादाचं होईल. आणि दोघेही भाऊ एकमेकाकडे पाहून भांडाभांडी करायला लागले. शंकर आणि पार्वती मोठे हसतात, म्हणे काही पोरं आहेत. अरे बाबा थांबा, गडबड करू नका, असं म्हणू नका. एक काम करा, आपण असं करू,
जो कोणी पृथ्वी मातेला प्रदक्षिणा मारून पहिल्यांदा वापिस येईल त्याचं पहिल्यांदा लग्न केल्या जाईल. आणि दोघे पार्वती माता आणि महादेव हसायला लागले. जो सर्वप्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा करून वापिस येईल त्याचं लग्न आम्ही पहिल्यांदा करू. कार्तिकाला वाटलं लवकर गेलं पाहिजे आपण. निघाला कार्तिक पृथ्वी प्रदक्षिणे करता. एकदम धावतच गेला. तो काळजी न त्याला वाटलं आपण मोठ्या आपलं लग्न लवकर झालं पाहिजे. गणपती काही गेला नाही. पहिलेच भारी माणूस. महादेव म्हणतात का रे बाबा तुला प्रदक्षिणा करायची नाही का? म्हणे करायची आहे बाबा. तू तर म्हणत माझं लग्न पहिले करून द्या. गड्या तो कार्तिक तर गेलाय. तो पटकन पुढची प्रदक्षिणा करील आणि तुझ्या अगोदर येईल म्हणे. येऊ द्या बाबा काही हरकत नाही, चिंता करू. गणपती काही जागेवर हल्ला नाही. कार्तिकेयानं आपलं वाहन घेतलं मोर आणि निघाला. गणपतीचं वाहन कोणतं आहे? उंदीर. महादेव म्हणत बाबू बस लवकर उंदरावर जाय लवकर. गणपती म्हणे बाबा काही चिंता करू नका. गणपती महाराज काही गेले नाहीत. बुद्धिवान आहेत, बुद्धीची देवता आहे. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं. कार्तिक गेलाय कित्येक किलोमीटर. गणपती जाग्यावरच आहे. आणि शेवटी काही वेळानं गणपती महाराजांनी युक्ती लढवली. समोर उभे राहिले आई वडिलाच्या आणि समोर उभे राहून गणपती महाराजांनी आई वडिलाला नमस्कार केला. आणि नमस्कार करून गणपती महाराज आई वडिलांनाच प्रदक्षिणा मारायला लागले. मारली गोल प्रदक्षिणा. दुसरी प्रदक्षिणा मारायला लागली. नमस्कार करायचा आणि प्रदक्षिणा मारायच्या. अशा गणपती महाराजांनी 7 प्रदक्षिणा मारल्या. महाराज पटपट आपल्याकडे वेळ नाही. 11 वाजले. चला लवकर 2, 3, 4, 5, 6 अशा 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गणपती शंकर आणि पार्वतीच्या समोर उभे राहिले. म्हणे बाबा झाली पृथ्वी प्रदक्षिणा, द्या आता लग्न करून. दोघेही पती पत्नी हसायला लागला. अरे बाबा पृथ्वी प्रदक्षिणा तू तर गेलाच नाही. म्हणे बाबा आई वडिलांना जो प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणे एवढंच महत्व आहे, तेवढंच पुण्य त्याला प्राप्त होते. शंकर पार्वतीने महाराज गणपती महाराजांच्या बुद्धीची कमाल आहे. कार्तिक गेले आणि या न्यायानं एक पृथ्वी प्रदक्षिणा मारल्यानं जेवढं पुण्य भेटते तेवढं पुण्य आपल्या माय बापाला प्रदक्षिणा मारल्यानं प्राप्त होते. गणपती बाबांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं. म्हणून आई बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम देवोनिया. तया पायी प्रेम देवोनिया. तया पायी प्रेम देवोनिया. आई बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम देवोनिया. तया पायी जयाच्या प्रसाद लहाण्याच्या अंगा मोठे केले. या तत्वाने आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि ठरल्याप्रमाणे महादेव गणपती बाबाचं लग्न करून द्यायला तयार झाले. कार्तिकेय तिकडे जायला येतो. आता तो येत नाही सध्या. आता तर उद्याच गणपतीचं लग्न होईल. गणपतीला लग्न झाल्यावर मग येते कार्तिक. तो गेला आता. पृथ्वी प्रदक्षिणा मारायला त्याला बरीच वर्ष लागतात. अशी सुंदर कथा आहे. इथं गणपतीच्या बुद्धीचं कौशल्य आहे. बुद्धीची देवता आहे महाराज. म्हणून गणपतीची आराधना केली पाहिजे. मंगल कर मंगल देवा. गणपती आमचं दैवत आहे. साक्षात भगवान महादेवाचा पुत्र आहे. त्याची भक्ती जी जी माणसं करतात ते बुद्धीनं शक्तीनं युक्तीनं मोठे होतात. हे कृपेचं दैवत आहे. हे समाधानाचं दैवत आहे. हे साम्राज्याचं दैवत आहे महाराज. आमच्या या संस्कृतीमध्ये
कीर्तन असो तमाशा असो गणपतीचं स्तवन केल्याशिवाय कोणतंही कार्य आरंभ होत नाही. जगातला कलाकार कोणताही असो गणपतीचं नाव घेतल्याशिवाय तो आपल्या कलेला आरंभ करत नाही. पूजा कोणती असो गणपतीची पूजा केल्याशिवाय त्या पूजेला आरंभ करता येत नाही. हा मान महादेवाने गणपती बाप्पाला दिला आहे. असे भगवान महादेवाचे पुत्र कनिष्ठ पुत्र गणपती बाप्पा. बाकीची कथा आपण उद्या बघू. मच्छर गेलं जरा माझ्या तोंडात, ते निघून निघायला होते. म्हटलं जेवढी जेवढी भाजी चांगली होईल तेवढी तेवढी कथाही चांगली होती. फक्त भाजी डीम नका पडू दे मग कथाही डीम होते. आम्ही ज्या ज्या घरी जातो ना काय व्यवस्था करता तुम्ही सगळं सुंदर. प्रत्येक घरामध्ये जो आदर आहे, प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक आमच्या मायमावल्या किती प्रेमानं आदरानं स्वयंपाक करतात. मी पुढं बोलणार नाही. मी आतापर्यंत खूप फिरलो. मी पुरा महाराष्ट्राच्या बाहेर फिरलो. तुमच्या गावात जशा भाज्या बनवून राहिल्या ना भारतात कोणाच गावात बनत नाही तेवढ्या सुंदर भाज्या बनवतात. खरंच मी खोटं बोलत नाही. बघ आहे का, तयार आहे का? आणि मग गणपती आणि मग ठरल्याप्रमाणे गणपती महाराजांचं लग्न करायचं आहे. कार्तिक गेले आणि मग गणपती महाराजांचा विवाह रिद्धी सिद्धी सोबत केला जातो आणि लगेच त्या रिद्धी सिद्धी सुद्धा या ठिकाणी तयार आहेत, प्रगट आहेत. लग्न लावूनच आता आपण कार्यक्रम संपू आहे. घ्या लवकर करा तयारी. गणपती महाराजांनी प्रदक्षिणा मारली आणि महादेवाने ठरल्याप्रमाणे गणपती महाराजांचा विवाह रिद्धी आणि सिद्धी सोबत लावून दिलेला आहे. गणपती महाराजांचा विवाह आहे. त्याकरता सगळे साधू संत देव ऋषी मुनी लग्नाकरता हजर झाले. घ्या लवकर लवकर. एकांत मंगलाष्टक म्हणून लावून टाकलं. शुभमंगल साधा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुनीश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं नीलाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं गोचरं ग्रामो रांगण संस्थिता गणपति कुर्या सदा मंगलं मध्वर्यो शुभं भवतु. देव लग्नं सुरमंगले ताराबलं चक्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव सुंदरेकं स्मरामि. सावधान सावधान सावधान. फार भाग्यवान गणपती 2-2 बायका भेटला गेला. आम्हाला ते एक नाही भेटून राहिली. रिद्धी आणि सिद्धी या 2 स्त्रिया गणपती महाराजांना भेटल्या. घराला एकच हात दोघांचे. अशा प्रकारे गणपती बाप्पाचा विवाह पार पडला. बसून द्या सगळ्यांना, खुर्च्या असतील तर करा व्यवस्था पटकन बसण्याची. असं हे महादेवाचं दिव्य चरित्र आपण श्रवण करतो आहोत. आता उद्या कार्तिक येतील. कार्तिक महाराजांना फार राग येतो महाराज की माझ्या अगोदरच माझ्या लहान भावाचं लग्न केलं आणि या रागापोटी कार्तिक महाराज लग्नच करत नाहीत. ते ब्रह्मचारी राहतात. त्याची कथा आपण आता उद्या पाहू. फार सुंदर चरित्र आहे. इथून आता महादेवाच्या चरित्रामध्ये एक वेगळी दिशा, वेगळं वळण येते. गणपती महाराजांचा विवाह या ठिकाणी फार आनंदामध्ये पार पडला. सगळ्या देवांनी आशीर्वाद दिला गणपती महाराजांना. म्हणून रिद्धी सिद्धी देवाची दासी आहे, पत्नी आहे.
महादेवाची भक्ती केली पाहिजे, त्यासोबतच गणपती महाराजांची भक्ती केली पाहिजे. आपल्या पोरांना गणपतीची भक्ती शिकवली पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे सर्व कार्य सुसर्वदा. कार्तिकाला या म्हटलं आता उद्या येईल. नाही वादा आणला आजच लवकर आलं पोट्टेले का काही झाले का शिवचरित्र संपायला काही 7 प्रदक्षिणा. आणि जसे कार्तिक महाराज आले ते ना सगळा लग्नाचा थाट पाहिला आणि कार्तिक आले राग आला. म्हणजे बाबा हे कसं काय, मी तर पहिले गेलो होतो, माझ्या अगोदर या गणपतीचं लग्न कसं करून देण्यात आलं. आई वडील सांगायला लागले, अरे बाबा तो गणेश आहे तो तुझ्या अगोदर आला. कसा काय अगोदर येईल, मला रस्त्यात कुठे भेटला नाही, माझी कुठे भेट झाली नाही, मी त्याच्या अगोदर गेलो होतो, त्याच्या अगोदर आलो, हा कुठंच गेला नाही. त्यावेळेस वडील त्याला सांगतात, बाबा त्यांना आम्हालाच प्रदक्षिणा मारली आणि शास्त्र म्हणते आई वडिलांना प्रदक्षिणा मारणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा एवढंच पुण्य प्राप्त होते. हा युक्तिवाद ज्यावेळेस कार्तिकेयन ऐकला त्यावेळेस तो नाराज झाला आणि आई वडिलांना हात जोडून कार्तिक क्रौच पर्वतावर निघून गेला. महाराज राग निघून गेला. पर्वतावर झाला की तुले काय राग गेला. हसत नको तू, राग चालला तू. कार्तिकाचा राग आला ना, आपलं लग्न नाही केलं, निघून गेला. क्रौच नावाच्या पर्वतावर गेला आणि मग आपला पुत्र राग गेला म्हणून शंकर पार्वती त्याच्या माग गेले. त्याला समजावलं, हे क्रौच पर्वतावर पोचल्यावर तो अजून पुढे गेला घनदाट अरण्यामध्ये. ऐकलं नाही, पण आपला पुत्र अरण्यात गेला म्हणजे त्या ठिकाणी त्याला भेटण्याला 15 दिवसातून महादेव आणि पार्वती माता जाते. ती आता कथा उद्या सांगेल, मोठी कथा आहे. तिथे एक देवस्थान आहे महाराज. 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेमध्ये ते कार्तिकच्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी सुद्धा एक फार मोठं देवस्थान आहे. तिथं जाण्याचं फार मोठं पुण्य आहे. कारण असं म्हणतात, कार्तिकाला पाहण्याकरता महादेव आणि पार्वती गेली आणि त्या ठिकाणी जे लिंग स्थापन झालं महाराज, त्याची 12 ज्योतिर्लिंगामध्ये गणना आहे. त्याची कथा फार मोठी आहे. शेवटी ज्यावेळेस आपण 12 ज्योतिर्लिंगाची कथा पाहू त्यावेळेस ती कथा येईल. असं हे विस्तृत महादेवाचं चरित्र आपण सगळेजण या ठिकाणी श्रवण करत आहोत. मोठा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. उद्या अत्यंत महत्वाची कथा आहे. उद्या पण भगवंताच्या अनेक महादेव, देवादिदेव महादेव बजरंग बलीच्या अवतारामध्ये प्रगट होतील. उद्या आपल्या पेंडालमध्ये कोण येणार आहे? बजरंग बली येणार आहे. हो, महादेवाचा अवतार आहे महाराज. अनेक अवतार घेतले महादेवानं. उद्या देवाच्या वेगवेगळ्या अवताराच्या कथा आहेत, मोठ्या मजेशीर कथा आहेत महादेवाच्या. देवाने कोणते कोणते अवतार घेतले, कोणत्या कोणत्या अवतारामध्ये देव प्रगट झाले, अशा विविध अवताराच्या कथा आपल्याला उद्या ऐकायच्यात असून भरपूर वेळ झाला आहे. थोडंसं आपण आता आरती करू. 11:15 वाजले आज आणि आरतीनंतर मग आपण सगळेजण प्रसाद घेऊन निघून जाऊ. थोडं भजन करू मात्र आणि मग समजू. माझ्या मागं सगळ्यांना म्हणायचं आहे बरं, कोणीही मागं म्हणजे म्हणणार नाही असं एकही माणूस नाही पाहिजे मला. आता 5 मिनिटं भजन, लगेच आरती. सर्वांना म्हणायचं आहे, माता भगिनींचा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पुरुष मंडळीचा आवाज देत राहणार. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पते शिवजी की जय. पार्वती पति शिवजी की जय. भोले की जय
शिवजी की जय जय हो शिवजी की जय पार्वती पते शिवजी की जय सर्वांच्या हातवर जेवढे लोक शुभम महाराज जय शिवजी भोले की जय जय शिवजी की जय भोले की जय जय शिवजी की जय भोले की जय जय शिवजी की जय ताली ताली भोले महादेव पार्वती पते शिवजी की जय पार्वती पते शिवजी की जय भोले की जय जय शिवजी की जय की जय जय शिवजी की जय भोले की जय जय शिवजी की जय भोले की जय शिवजी की जय शिवजी की जय पार्वती पते शिवजी की जय पार्वती पते शिवजी की जय पुरुष मंडळीचा आवाज आला पाहिजे टाळी पण पुरुषाची महिला मंडळी टाळू नका वाजू हा भोले की जय जय शिवजी की जय जय एवढा जाय ना आवाज किती मोठे माणसं आहेत आवाज वाढवा साऊंडवर दादा माणसाचा आवाज वाढवा भोले की जय जय शिवजी की जय जय पार्वती पते शिवजी की जय महिला मंडळ भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की भोले की भोले की जय जय शिवजी की जय वाह बाबर मगण्याचा आवाज कसा हे नाव जमाला खरला खाऊ पार्वती पते हे मागं करा देवगंध शिव